असं समजलं त्यांनी सांगितलं की आईला इतके अवॉर्ड मिळाले, पण माझी आई स्पेशल आहे, हे अवॉर्ड वेगळंच आहे. त्या अवॉर्डापुढे तुमचे सगळे अवॉर्ड फिके. मला असं वाटतं की पंडिताबाई अजून 2-3 वर्ष जर असतात तर त्यांना महापौर पुरस्कार पण मिळाला असता, कारण त्या तितक्या कर्तव्यदक्ष अशा शिक्षिका आहेत. यानंतर अजून राठोड सर बोलतो. यानंतर आपल्या वैभवची मिसेस गायत्री, हिला मी विनंती करते की तिने आपल्या सासूबद्दल 2 शब्द बोलावे. Hello. Hi, namaskar everyone. My name is Gayatri. I can't speak Hindi or Marathi, so I'm gonna say a few words in English. It gives me great joy to be here and celebrating our Wonder Woman. She's not only had a wonderful career, but also holds a very special place in my heart. My very beautiful Sasubai. So from the very beginning, she welcomed me into the family with warmness, kindness, and a smile that could brighten any room. She has treated me not like a daughter-in-law, but like her own daughter. And that's a gift I'll always be grateful for. Her positivity is contagious, her heart is generous, and throughout her career, she's poured all of that into everything she did. She made work feel like family for so many people, and now it's time for her to enjoy the well-deserved peace and joy of retirement. We are so proud of you, Mommy, and excited for this next chapter, filled with laughter, love, and adventure. May God bless you abundantly. Thank you. Dhanyawad. स्नेहा का स्नेहल मॅडमना विनंती करते की त्यांनी वीणा एक खास मैत्रीण, नेहमी हसतमुख आणि अतिशय उत्साही. म्हणतात ना, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सेवानिवृत्त असं म्हटलं की खूप दडपण येतं मनावर. साहजिकच आहे म्हणते. इतकी वर्ष सगळ्यांना बरोबर घेऊन काम केलेली असतात, एक सवय झालेली असते. पण हे सगळं करताना आपल्या आवडीनिवडी राहून गेलेल्या असतात, आपले छंद बाजूला पडतात. त्यासाठी आता खूपच वेळ मिळेल म्हणून म्हणावं असं वाटतं, एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी. थँक्यू. सुनेने सासूबद्दल इतकं छान बोललेलं आहे की असं म्हणतात ना की सासू आणि सुनेच्या मध्ये भाषा काही आड येत नाही. भाषा कोणतीही असो, प्रेम हे व्यक्तच होत असतं. जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या सासूबाईंना त्यांनी श्रेय दिलं होतं की मी बेस्ट कुक आहे त्यांच्यामुळे झालेली आहे, तसंच त्यांनी आता आपल्या मनोगतामध्ये म्हटलं की मी त्यांची सून नाहीये, तर त्या मला मुलीप्रमाणेच बघतात. आणि ते सांगण्याची गरज नाही, त्या दोघींकडे बघितलं की समजतं की असं वाटतं की ती त्यांची मुलगीच आहे. यानंतर आपल्या उपशिक्षण अधिकारी देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. माझी असल्या तरी त्या आमच्या आताच्या आजीच आहेत, कारण त्या प्रत्येक कार्यक्रमात त्या असतात आणि त्या नसल्या की असं वाटतं की कार्यक्रम अपूर्ण आहे की काय. तर त्या या ठिकाणी आलेल्या आहेत, तरी त्याने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं असे मी नम्र विनंती करते. आज आपण ज्यांच्या सेवा संपूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, वीणा पांडेकर. तिचे परिवारचे सगळे, आपले शिक्षक आणि मला वाटतं त्यांच्या सोसायटीचे RCFचे ग्रुप जास्त दिसत आहेत. सगळ्यांना माझा नमस्कार. शिक्षक म्हणून, मैत्रीण म्हणून, मुलगा सगळ्यांनी सांगितलं, आणि एक ऑफिसर म्हणून मी 2 शब्द सांगते की वीणा, जसं तिचं नाव आहे ना तशीच तिचा स्वभाव आहे. खरंच ती बोलली ना तरी एवढं गोड बोलते ना की खरं ते वीणाचे तार जसे तरंगतात ना तसं तिचा आवाज आहे. आणि आमच्या M विभागात ना जे शिक्षक आहेत, आपण सांगतो की ब्युटी असे जे 7-8 आहेत त्यातली एक ही वीणा आहे. खरंच सांगते, सगळ्यांना माहीत असेल, सगळे हे एक्सेप्ट करतात ना की तिच्या स्वभावाप्रमाणे, आणि नेहमी सतत हसतमुख, आणि किती पण टेन्शन असेल तर कधी तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही.
आणि माहुल म्हटलं ना की खरंच माहुलला ना ट्रान्सफर करायची असते ना तर एवढा प्रॉब्लेम व्हायचा की कोणाला माहुलला पाठवा. आणि वीणाचं असं होतं की वीणाला ना कधी माहुलमधून काढूच नका, वीणाला सतत माहुलमध्येच ठेवा. कारण कधी तिने ट्रान्सफर असेल तर त्याच्या आधी हेच होतं की नाही बाई मी करीन तिथे. आणि मला वाटतं जास्तीत जास्त सर्व्हिस तुझी माहुललाच झाली आहे. आणि माहुल खरंच किती लांब शाळा व्हिजिट पण म्हटलं ना की खूप कमी आमच्या व्हिजिट पण व्हायच्या, कारण एक कोपरा एम पश्चिम विभागाचा हा कोपरा. पण मगाशी तिच्या मुलांनी सांगितलं ना की खरंच ते फिश आणि खेकडे खूप माहुलची शाळा म्हटली की सगळे काय करायचे माहितीये, व्हिजिटला आणि मैत्रिणी भेटायला तर ते फिश घ्यायलाच जायचे. आणि मला वाटतं वीणाला सोबत घेऊन जात असती. ती एक आदर्श शिक्षिका, तिचा वर्ग चांगला, तिचं काम चांगला, तिचा स्वभाव चांगला. आणि शाळेत गेला की एक वेगळं असं वातावरण वीणाच्या ह्याच्यात होता की लांब असेल तरी तिचं काम कधी इनकम्प्लीट नाही, नेहमी तिचं काम वेळेवर आणि कम्प्लीट. खूप वर्ष तिने इन्चार्जशिप केली, बरोबर आहे ना, खूप वर्ष इन्चार्ज म्हणून तिने काम केलं, पण कधी तिची एक तक्रार नाही आणि कधी वीणाबद्दल एक शब्दही कोणी बोललं नसेल. खूप एक चांगली आदर्श शिक्षिका, आदर्श माता, मेहनती, परिश्रमी खरंच. आणि जेवढे पुरस्कार, महापौर पुरस्कार काहीच नाही, पण तिचं कामच तिचा पुरस्कार होता. माहुलमध्ये एवढे वर्ष काम करणं तोच तिचा मोठा पुरस्कार आहे. आणि खरंच आज ती सेवानिवृत्त होत आहे. तिचं आताचं जीवन तर सुखमय आहे, पण देवाने पुढेही तिला तसं हसतमुख ठेवावा. जेवढी तिची इच्छा आहे ती सगळी पूर्ण व्हावी. आणि जे इच्छा असेल ना, बाहेर गावी वगैरे सगळे फिरून यावे आणि आपल्या मुलांकडे, आपल्या कुटुंबाकडे जास्तीत जास्त वेळ द्यावे. आणि खूप चांगलं आरोग्य तुला मिळावं, खूप समाधानी राहा, असे 2 शब्द सांगून मी माझं वक्तव्य समाप्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पंधेकर मॅडम, जरी तुम्ही सिंगापूरला गेला तरी आमच्या संपर्कात राहा, संपर्क कक्षाच्या बाहेर जाऊ नका. आणि त्या नेहमीच संपर्कात राहणार, कारण त्यांचं व्यक्तिमत्व तसं आहे की त्यांनी माणसं जोडलेली आहेत, माणसं तोडणं हे त्यांना माहीत नाही आहे. आता यानंतर सगळ्यांनीच खूप छान छान असं या ठिकाणी बोललेलं आहे, पण मला तर 2019ला मला तर गोसावी मॅडम त्या शाळेत गेल्या. त्यांच्या मुख्याध्यापिका आहेत, आपल्या प्रभारी भिऊ आहेत, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पण त्या आहेत. तर त्यांनी देखील आपल्या शिक्षिकेबद्दल 2 शब्द बोलावेत असे मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. जरा आवाज खोकल्यामुळे आज आपण सेवा साफल्य समारंभ पंढरकर मॅडम साठी आपण इथे सर्वजण आज जमलेले आहोत. आता मी सांगू, वैभवला खूप आनंद होतोय, त्याला खूप आनंदाच्या उकळ्या फुटतात, कारण आई माझ्यासोबत असणार आहे. पण मला फार दुःख होतंय की माझ्या चांगल्या शिक्षिका सेवानिवृत्ती होत आहे. ठीक आहे, हा मजेचा भाग आहे, पण चांगली गोष्ट आहे की त्या सेवानिवृत्त होत आहेत, वेळेमध्ये होत आहेत. आणि म्हणजे मिस्टर पण त्यांचे रिटायर झाले, दोघेही सोबत रिटायर झाल्यामुळे त्यांना पुढील कुठेही जायचं असेल तर ते सोबत जाऊ शकतात. आता पंढरकरबाई आणि माझी ओळख म्हणजे मी त्यांना पूर्वी कधीच पाहिलं नाही. म्हणजे मी डायरेक्ट त्यांना त्यांच्या शाळेत जेव्हा गेले 2019ला जुलैमध्ये, मी त्यांच्या शाळेत 12 जुलैला मी शाळेत गेले, माहुलगावच्या शाळेत. आणि पंढरकर आणि गिलबिले 2 नावं ऐकली. गिलबिलेबाई होत्या तिथे, पण पंढरकरबाई पडल्या होत्या आणि त्या जूनपासून रजेवरच होत्या. मी वाट बघायची पंढरकर कोण आहे, पण सारखं सगळ्यांच्या तोंडी पंढरकरबाईंचं नाव असायचं. ही वस्तू कुठे ठेवली किंवा कुठलं काय फाईल असेल, काही माहिती असेल, कारण गिलबिलेबाई पण नवीनच आले. आणि जे काय हवं असेल तर त्यासाठी पंढरकरबाईच असायच्या. आणि मला मग उत्सुकता लागली होती, पंढरकरबाई म्हणजे कोण आहे, कारण पाहिलंच नव्हतं ना. म्हणजे मी कशी M.2 मध्ये होती आणि बाई या अगदी त्या कोपऱ्यात असल्यामुळे मी कधीच त्यांना पाहिलं नव्हतं. आणि जेव्हा त्या आल्या रजेवरून, म्हणजे आराम करायला त्या नेहमी पडतात. आता त्यावेळेला पण त्या जूनमध्ये पडल्या होत्या आणि आता सुद्धा त्या पडल्या. आणि त्यांनी जवळजवळ 28-29 दिवस घरी आराम केला आणि मग त्या शाळेत आल्या.
म्हणजे घरी एरवी त्यांना आराम करायला वेळ मिळत नाही, म्हणून की काय त्या पडतात आणि मग रजा घेऊन घरी आराम करतात. तर पंदिरकर बाई आणि गिलबिले बाई अशा ज्या दोघी होत्या, म्हणजे मी त्या शाळेत गेल्यावर दोघींनी सिनियरचं काम केलेलं होतं, त्यामुळे मला खूप हलकं झालं. म्हणजे मला काही करावं लागलं नाही. त्या दोघी व्यवस्थित सगळं काम करायच्या. मग हळूहळू गिलबिले बाईंनी VRS घेतली. नंतर पंदिरकर बाई पण म्हणायला लागल्या मी पण VRS घेते, मला वैभव सांगतोय की VRS घ्या आई म्हणून. म्हटलं नका ना बाई, जातील तुमचे दिवस. असं गोड बोलून बोलून थोडंसं मत परिवर्तन मी माझ्या स्वार्थासाठी करून घेतलं. पण आता सेवानिवृत्तीचा काळ आलेला आहे, दिवस आलेले आहेत आणि त्या आता सेवानिवृत्त होणारच आहेत. मी म्हटलं तसं विनोदाचा भाग होता की मला वाईट वाटतंय, पण आनंदही आहे की त्या वेळेमध्ये सेवानिवृत्त होत आहेत. एक आदर्श शिक्षिका म्हणाला बघ की आता आपलं शोभा मॅडम म्हणाला की त्यांना महापौर मिळाला असता, पुरस्कार मिळाला असता. मी तर म्हणे महापौर पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे, कारण एवढे विद्यार्थी त्यांच्या हाताकडून गेलेले. माहुलगावचे जवळजवळ 25 वर्ष त्यांनी माहुलगावमध्ये सेवा केली, त्यामुळे पूर्ण खडानखडा माहिती माहुलगावची त्यांना आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव नम्र, अतिशय नम्रपण. म्हणजे एवढी वर्ष त्यांची जी सर्व्हिस झाली तरी वर्गात गेल्याबरोबर बाई उभे थांबा बसा नाही. म्हणजे दुसऱ्याला आदर देणे, दुसऱ्यांचा आदर करणे हे त्यांच्याकडून शिकायचं. आणि नम्रता गुण खूपच चांगला आहे त्यांचा. आणि मुलांबद्दल खूप आस्था. आणि मुलांमध्ये स्पर्धेमध्ये त्याला निवडून आणायचं. एखादं स्पर्धा भाषण दिलं, एक विद्यार्थिनी तर आमची मोहिते म्हणून, तिला आपले केसरकर साहेब ना हे शिक्षण मंत्री, त्यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस मिळालं. आणि पूर्ण BMC महानगरपालिकेमधून ती मुलगी पहिली आली होती. आपले के सर पण आले होते तेव्हा त्या मुलीला बक्षीस दिलं होतं त्यांनी. म्हणजे मुलांबद्दल आस्था, शिक्षकांबद्दल, आपल्या सहकाऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या अतिशय प्रेमळ आणि नम्र अशा शिक्षिका आहेत. त्यांना म्हणजे वाईट असलं तरी, मला वाटत असलं तरी, त्यांना पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावो. आता मी त्यांना म्हणेल कधीच पडू नका मेहरबानी करून, कारण आता जे आहे, कारण खूप वेळ लागतो आपल्याला परत पूर्णपणे बरं व्हायला. आणि आताचा जो काळ आहे तो खूप सुखाचा आहे. दोन्ही मुलं आहेत, मिस्टर आता रिटायर्ड झालेले आहेत, सुनबाई आहे. आणि विशेष म्हणजे त्यांचं कुटुंब खूप छान आहे. म्हणजे त्यांचं जे चर्चा करताना त्यांच्या जाऊबाईचं नाव असतं, आर्याचं नाव असतं, अथर्वचं नाव असतं. म्हणजे पूर्ण कुटुंब त्यांच्या भावाचं. म्हणजे त्यांना मी पाहिलं नसेल तरीही प्रत्येकाबद्दल त्यांच्या तोंडी चांगलंच ऐकलेलं आहे. म्हणजे कुटुंब वत्सल अशा बाई आहेत. त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना दोघांनाही सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि चांगल्या आरोग्याचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. मगाशीच मी म्हटलं होतं की गोसावी मॅडमचे डोळे म्हणजे पंदिरकर बाई, लेफ्ट आणि राईट हँड. आता तुम्हाला वजरे सरांशी गोड बोलावं लागेल. सगळ्यांशीच गोड बोलतात त्या मॅडम. पण त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की पंदिरकर मॅडम VRS घेत होत्या, तर मी त्यांना आपलं कसं तरी थांबलं. म्हणजे हा प्रामाणिकपणा किती मोठा आहे त्यांचा. आणि म्हणून मी म्हटलं आता वजरे सर VRS घेतील तर त्यांना सांगावं VRS काही तुम्ही घेऊ नका, तुमची वर्ष जातील. कारण आपले गोसावी मॅडम पण खूप छान आहे, त्यांच्यावर पण त्या मुख्याध्यापक आहे, पण BOचा पण त्यांच्यावरती भार आहे. या ठिकाणी आपलं सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी ऐकलेलं आहे. पण जो स्पेशल माणूस आहे की त्यांची जोडी बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की मेड फॉर इच अदर, एक दुजे केली आहे. तर ते म्हणाले की मी सगळ्यात शेवटी मी बोलणार आहे, तर त्यांनी विचार करून ठेवावा की त्यांना बोलायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या ज्या सत्कार मूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आपल्या ज्या वीणा पंडित मॅडम आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी 34 वर्ष 4 महिने या वॉर्डमध्ये सेवा केलेली आहे.
त्यांना बरेच अनुभव आलेले असते, तर ते अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर करावे. येस. या ना, या ना, या. इथे या. या. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय यादव मॅडम, आत्ताच उपस्थित झालेल्या परभणी मॅडम, आमच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता गोसावी मॅडम, माझे पती विलास पंदिरकर, माझे सगळे सहकारी वृंद आणि माझे कुटुंबीय आज इथे उपस्थित आहे. खूप खूप आनंद होतोय त्यांना बघू. माझा आता या शाळेच्या टप्प्यातला अखेरचा टप्पा आहे. इतक्या आठवणी अशा दाटून आलेल्या आहेत की मी कालच असे प्रसंग आठवत होते ना, तर मला असं वाटलं की देवाने माझी निर्मिती याच्यासाठीच केली की तू शिक्षिकाच होणार आहे. त्याचं कारणही असं झालं की ज्या वेळेला मी DED ला प्रवेश घेतला, जेव्हा ठरवलं की जायचं आपण शिक्षिका व्हायचं, आणि प्रवेश घेतल्यानंतर मला कॉलेज आलं वनिता विनालय ग्रँट रोडचं. तिथे सकाळचं कॉलेज, सकाळी 7 वाजता साडी नेसून जायचं, हे दोन्ही टास्क होते माझ्यासाठी. आणि जवळजवळ 8 दिवस ती कसरत चाललेली होती की 5:30ला मी सकाळी उठायचे. माझी बहिणी आता इथे आहे, ती मला साडी नेसून द्यायची, तिची कसरत, तिच्याच साड्या मी नेसायची. आणि जवळजवळ 8 दिवस मी जात होते ग्रँट रोडला. माझा आता धाकटा भाऊ आला नाही आहे, हां नाही दिसत आहे, आला नाही अजून, तर तो मला सोडायला यायचा स्टेशनला. तर हे सगळं मी 8 दिवस पाहिलं आणि म्हटलं हे बाबा कठीण आहे. 11वी नंतर मी प्रवेश घेतलेला होता, तर विचार केला की आता आपण पुढे कॉलेजच करूया. आणि मोठ्या बहिणीने शॉर्ट हँड टायपिंग वगैरे केलं होतं, तिला चांगले कॉल यायचे त्यावेळेला, तर मग आपण अशीच काहीतरी नोकरी करू. आणि म्हणतात ना, त्या वयात काही माहीत नसं मी सोडून गुपचूप बसले होते 8 दिवस. पण माझा मोठा भाऊ आता इथे आहे, तर त्याला हे कळलं की माझे आई वडील तसे काही म्हणाले नाही, ते त्यांचे खूप म्हणजे अशिक्षित होते, पण तसं मुलांना जे वाटते ते योग्य असं. पण याने काय माहित नाही, त्याचा कोण मित्र होता आणि त्याने जाऊन ते बदलूनच आणलं कॉलेजच. ताराबाई मोडक अध्यापक विद्यालय. मला म्हणाले हे बघ, हे 11 वाजता भरणार आहे, तिथे ड्रेस घालायला चाललं, तू आता तिथे कॉलेजला जाऊ म्हणून. आणि म्हणून मला असं विचार आला डोक्यात की आपण सोडून बसलो होतो, नव्हतं जाणार, पण भावाने सगळं करून आणलं आणि मी ते सुरू केलं. कदाचित माझी निर्मिती त्याच्यासाठी झाली असेल की तू शिक्षिका हो बाई म्हणून. आणि असं माझं ते प्रशिक्षण घेऊन मी जवळजवळ 5 वर्ष विक्रोळी विद्यालयामध्ये काम केलं. खरं तिथेच माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे काहीच माहिती नव्हतं, इतक्या लहान वयामध्ये आपण एवढ्या मोठ्या शाळेत गेल्यानंतर हळूहळू शिकत. तिथे राणे म्हणून माझी एक मैत्रीण होती, तिच्या मार्गदर्शनाखाली मी पुढे पुढे आले. आणि नंतर इथे जेव्हा चेंबूरला राहायला आले, म्हटलं अरे बापरे खूपच आहे, सकाळची 7ची शाळा आणि जायचो एवढ्या लांब. त्याच दरम्यान मला BMCचा कॉल आला. तर 5 वर्ष सेवा होऊन सुद्धा मी म्हटलं नाही, आता आपण BMC मध्ये जाऊया. आणि 1991 मध्ये मी मारवलीला पहिल्यांदा पाय ठेवला. पूर्णतः वेगळी असं वाटायचं, आपण 5 वर्ष काम केलंय, आपल्याला भरपूर काही येतंय. आणि जेव्हा मी महानगरपालिकेमध्ये आले, पूर्णतः वेगळं, म्हणजे कामाची तिथे पद्धत, शिक्षणाची पद्धत पूर्ण वेगळी. आणि त्यावेळेला माझा गुरु या क्षेत्रातला तारळकर, आली आहे का आता? नाही ना, मिनल तारळकर, ती माझा गुरु. तिच्या मार्गदर्शनाखाली मी बरंच शिकली. खरंच तिनेच मला शिकवलं की आपल्याला इथे कशा पद्धतीने काम करायचंय. इथे आता प्रायव्हेट शाळेत मी 5 पिरियड घेतले, मोकळी, उद्याची तयारी करा किंवा काय, प्रशासकीय कामाचा अजिबात काही तिथे हे लवलेश पण नाही. पण महानगरपालिकेत आल्यानंतर आपल्याला प्रशासकीय कामासोबत मुलांना शिकवायचंय. हे दोन्ही कसरती कशा करायच्या
तर तो माझा पहिला गुरु. आणि मी मात्र तेव्हाच ठरवलं होतं की मुलं माझं केंद्रबिंदू असणार. मला माझं मुख्य काम काय आहे की मुलांना शिकवायचे, त्याच्यामुळे मुलं माझं केंद्रबिंदू असणार. प्रशासकीय कामं मी शाळा सांभाळून घरीसुद्धा केली आहे, अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत. आज दोन्ही माझे अधिकारी ते उपस्थित आहे, मला बघून खूप छान वाटतंय. त्यांच्यासोबतच्या आठवणी. आता यादव मॅडम तेव्हा माझं अधिवेशन मला बदलून दिलेलं आहे. माऊलगावचं काय झालं की मी इन्चार्ज होती आणि मधलं अधिवेशनाची शाळा होती. कोणी शिक्षक तिथे यायला तयार नव्हते. म्हणे एवढ्या लवकर आम्ही लांब एवढ्या कसे पोचणार. तेव्हा मोनो रेल्वेचं वगैरे काम होतं. आणि मग माझी एवढी अडचण व्हायची. मी बाईंना भेटली, त्यांना सांगितलं की अशी अशी अडचण आहे, तर दुपार अधिवेशन शाळा करूया, मला काही अडचण नाही. बाई तेच मला म्हणाले, तुला काही काळं पाण्याची म्हटलं मुळीच नाही. मला तीच शाळा हवी होती, कारण ती मला जवळ होती. मला काही ट्रॅफिक नाही, काही नाही. तर मी बाईंना सांगितलं की आपण दुपारची शाळा केली तर आपल्याला इथे शिक्षक सुद्धा मिळतील. बाईंनी लगेच सँक्शन केलं आणि आमची दुपार अधिवेशनाची शाळा सुरू झाली. आणि मग थोड्या दिवसांसाठी का होईना पण तो प्रश्न मिटला. त्यानंतर परवडी मॅडम म्हणजे काहीही कुठलीही अडचण असू दे की त्यांना फोन करायचे किंवा त्या इतकं समजून घ्यायच्या मला की मला जेव्हा मी इन्चार्ज होती कधीच मला अडचण आलीच नाही. आणि मारोलीचे ते दिवस, कालच आमचं बोलणं झालं की मारोली म्हणजे सोनेरी दिवस. की त्या काळात आम्ही काय करत नव्हतो, खूप मज्जा केली खूप, पण आम्ही तेवढ्याच निष्ठेने मुलांना शिकवलं, त्यांचा अभ्यास घेतला. मला ते किस्सा त्या मारोलीचा सांगावा असं वाटतो की तारणकर मी त्यावेळेला आम्हाला खाली वर्ग होते 3 आणि डब्बा खाल्ल्यानंतर आम्ही गोळा खात बाहेर उभे होतो. नेमकी शाळा भरली तेव्हा. आणि त्यावेळेचे आमचे अधिकारी प्रकाश राणे सर बसमधून गव्हाणपाडी शाळेमध्ये जात तर त्यांनी आम्हाला गोळा खाताना तेव्हा बसमधून पाहिलं होतं. आणि मग येताना ते आमच्या वर्गात आले. आम्ही खाली तारळकर मी असं अजून एक शिक्षिका होत्या वर्गात आले. एकदम सरसर डायरेक्ट आमच्या वर्गातच आले. मुलांना प्रश्न विचारला, आम्ही शिकवत होतो. त्यांना व्यवस्थित वाटलं, म्हणजे एवढं काय नाही. आणि निघून गेले ते वरती. वर गेल्यानंतर आमच्या मॅडमना बोलले की जे खाली शिक्षक ठेवले जरा लक्षात ठेवा असं तुम्ही वरच बसून राहू नका म्हणून. पण त्यावेळेला मुंडेबाई होत्या आम्हाला, त्या आता नाही आहेत, पण एका अक्षराने त्या बोलल्या नाही. शिपाई आम्हाला सांगत, शिपाई म्हणजे त्यावेळेचे ते सगळं ऐकून आम्हाला सांगत होते काय खाली गोळा खाता का इथे वर अधिकारी बाहेरून बघून येत आहेत म्हणून. तर मी बाईंना विचारलं, बाई का हो आम्हाला काही बोलत नाही. काय म्हणे, माझ्या शिक्षकांना जर गोळा खावासा वाटतं खाऊ नाही तर शाळेत भरती झालं त्या तरी काय करणार. पण म्हणजे असे त्यावेळेचे आमचे अधिकारी होते, आमचे त्या HM होत्या, केवढं समजून घेत होत्या. त्यामुळे मला माहिती आहे ना की माझे शिक्षक काय करतायत. म्हणजे एवढं आम्हाला त्यावेळेला सहकार्य होतं आणि म्हणूनच मी इतक्या चांगल्या पद्धतीने काम करू शकले. मला एवढंच होतं की मुलांना सगळं मिळालं पाहिजे. माझे विद्यार्थी हेच माझं ऑक्सिजन आणि माझी ऊर्जा. घरातले सगळे बोलतात किती हिला बरं नसलं शाळा पाहिजे, पण मी शाळेत गेले की बरी होते. मला खूप छान वाटायचं, पण आता नाही बरी होत. कारण आता बापरे, शाळेत गेलो की कधी कधी मुलांकडे दुर्लक्ष होतं. इतकी कामं येतात आणि इतकी पटापट कामं असतात की किती इच्छा असली की आपल्याला मुलांना, तरी मॅडमना आमच्या माहिती आहे की मी त्यांचा अभ्यास घेतल्याशिवाय किंवा त्यांना काही दिल्याशिवाय मी जाणार नाही. माझ्या डोक्यात ते असतं की माझा पगार जो आहे तो मला मुलांच्या शिक्षणाचा आहे. तर ते मी आधी देणार आणि नंतर का बाईंना पण त्याची सवय झाली होती की नाही मॅडम ते मुलांचं बघतील आणि मग येऊन करून देतील, किंवा ते घरी जाऊन मी करायचे. अगदी रात्री 12-1 वाजेपर्यंत पूजा इथे आहे. ती आता खूप छान माझ्यापेक्षाही टेक्नोसेवी. त्याच्यामुळे सांगते की रात्री आमचे 1 वाजता पण कॉल झालेले होते. आणि अर्थात एवढं सगळं ही वाटचाल चालू असताना माझे कुटुंबीय
जे मॉडेलला पुरस्कार मिळाले किंवा अजून इतर काही पुरस्कार मिळाले, सगळीकडे हे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. कारण मी त्यांच्या भाषणात म्हणालीच होती की इतक्या कला आहेत त्यांच्या अंगात, की आर्टिस्ट आहे, क्राफ्ट आहे, जे आपल्यासाठी पाहिजे ते सगळं. त्याच्यानंतर सरांचं जेव्हा काम आलं खूपच, आणि आपण खूपच काही माहीतच नव्हतं ना त्यावेळेला, तर सगळं याने मला शिकवलं. अगदी हाताला पकडून मला वाटतं तू मला अशी शिकवायची ना, फटके पण द्यायचे. म्हटलं तू फटके देणार आहे का? हाताला पकडून तो शिकवायचा. त्याच्याकडून म्हणजे शिकून घेतलं. म्हटलं आपल्याला जर नोकरी करायची तर हे आलंच पाहिजे. आणि मी कधी कमीपणा नाही त्याच्यामध्ये मी घेतलं. ज्यांना ज्यांना येत होतं त्यांच्याकडून शिकून घेतलं आणि केलं ते. माझे इथे आता दीर जाऊ, म्हणजे ते अगदी शाळेतला कुठलाही उपक्रम असू दे, अथर्व आर्या, दीराचे दोन्ही मुलं सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचे की नाही रे शाळेमध्ये हे पाहिजे. एका समारंभामध्ये आम्ही फुलं, त्यावेळेला असं होतं की कागदाची फुलं ती मला अथर्वने माझ्या पुतण्याने बनवून दिली होती. इतकं म्हणजे सगळं कुटुंब या माझ्या जी वाटचाल आहे त्याच्यात सहभागी झालो होतो. आणि त्याच्यामुळेच मी यशस्वी झाले, इथपर्यंत जाऊ शकले. आणि आत्तापर्यंत खूप छान काम केलंय. आता एवढंच वाटतंय की पुढे आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावा. आता माझे पतीसुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत, तर त्यांच्याबरोबर फिरावं. फिरणार का? त्यांनी फिरवावं मला, कारण आता एवढा ताण आहे ना की खरंच आत्ताचे जे लोक कामं करतायत आमच्याकडे पुष्कळ ताण आहे. आणि मग कधी कधी काय होतं की आपल्यालाच नैराश्य येतं. कारण मुलांना जर एक दिवस शिकवलं नाही तर खूप नैराश्य येतं की अरे काय मी ह्या मुलांची वाट लावली अक्षरशः. म्हणजे जी मुलं महानगरपालिकेच्या शाळेत येतात ते सर्वस्व आमच्यावर असतात ना अवलंबून. त्यांचे पेरेंट्स जे आहेत ते नाही लक्ष देऊ शकत तेवढं. तर मग आपण जर त्यांना काही दिलं नाही त्या दिवशी तर मला रात्री झोप लागत नाही. आणि म्हणून मी आधी ते शिकवते की नको, मग आपल्याला परत काहीतरी असं मनात येणार विचार आणि आपण आजचा दिवस फुकट घालवला, त्यापेक्षा ते काय काम असेल ते मी घरी करीन प्रशासकीय, पण मी माझ्या मुलांना असं सोडणार नाही. तरी पण माझ्या या सगळ्या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली ते म्हात्रेचं आमचे युनियनचे कार्यकर्ते आहेत. पण कधी पण मी फोन, इतक्या अडचणी आल्यात. पिंगळे सर इथे आहेत की एकदा मी अडचणीत आले, त्यांनी अगदी आपल्या किरण तुडवे साहेबांना भेटायला यांना सांगितलं की पिंगळे सरांना बरोबर पाठवलं. मी इकडून गेली, ते सर आले डायरेक्ट तिथे. मला इतकं कसं तरी वाटत होते की सर मुख्याध्यापक असून सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही तिथे आले. म्हात्रे सरांना तर कोणतीही अडचण होते, म्हात्रे सर काय करायचं, जर फोन नाही उचलला तर म्हात्रे सर परत मला कॉल करणार, काय झालं मॅडम, त्यांचं मार्गदर्शन. तर मी सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. आणि आत्ता जे हे केंजरेबाई केंजरे मॅडम म्हणजे एकदम टॉप, म्हणजे काही कशावर नाही औषध मिळत आहे ना, टॉपचे डॉक्टर तिकडे की सगळं झालं ताच पडून. नाही आता काही प्रश्न सुटत आहे, हा केंजरे मॅडम आहेत की मग केंजरे मॅडमला मी फोन करायचे. आणि खरंच सगळ्यांनी खूप मदत केली. म्हणजे मला कधी असं वाटलं नाही की मला कोण टाळतंय किंवा कोणी सहकार्य करत नाहीये. सगळ्यांनी खूप खूप मदत केली, सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. त्याच्यामुळे मी असं चांगलं काम करू शकले. अमिता सुद्धा इथे आहे, लेकाकडे लग्नाला जायचं होतं एका ह्याच्यामध्ये अमिताने करून दिलं मला. मी घाटकोपरला गेली, अगं मला जायचंय आहे मी, म्हणजे इतक्या सहकार्य मला यांच्याकडून मिळालं. आणि म्हणूनच मी हे काम जे माझं आहे ते सक्सेस करू शकले. तेव्हा सगळ्यांची खूप खूप ऋणी आहे. कोणी राहिलं असेल तरी राग मानून घेऊ नका. सगळ्यांचे खूप आभार आहे. आणि
जरी मी तुमच्यामध्ये आता या महिन्यानंतर नसली, पण मनाने तुमच्यामध्ये असणार, सगळ्यांची आठवण येणार. कारण काल आमच्या इतकं आम्ही एक फोन झाला तरी इतकं मारवलीचं सगळं आठवत होतं, सगळ्या गोष्टी आठवत होत्या की आम्ही ते कधी न विसरू शकणार आहे. तर असं समजू नका की मॅडम आता रिटायर होत आहेत, त्या आता आउट ऑफ कव्हरेज वगैरे नाही. तर तुम्ही माझ्या संपर्कात राहा, तुम्ही माझी ऊर्जा आहात. आणि अजून मोठं ऑक्सिजन म्हणजे माझ्या इथे मैत्रिणी आलेल्या आहेत की खूप काही ताण आला की चला आता या आहेत 10 जणी इथे, त्याच्यामध्ये या 6 जणी आज आलेल्या आहेत. तर त्यांच्याकडे गेलो, शाळा, मुलं, सगळे टेन्शन्स दूर होतात आणि म्हणून मग खूप रिलॅक्स व्हायचं आणि परत आपल्या कामाला सुरुवात करायची. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.